आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक उमेदवारीसाठी शिंदे गटाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सोयगावातील शिवसेना भवन येथे आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून घेण्यात आल्या। यावेळी सोयगावातील पंचायत समिती गणासाठी एकूण 28 तर जिल्हा परिषद गटासाठी 14 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहे। यावेळी अब्दुल सत्तार यांची एकला चिलोरची भूमिका कुठल्याच पक्षाची युती होणार नसल्याचं अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। सोयगाव जिल्हा परिषद चे गण आणि गट या दोघांच्याही मुलाखती आज संपन्न झालेल्या आहे। या मुलाखतीमध्ये अनेक आमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी, काही बहिणी, काही बांधव, तरुण आणि विशेषतः मी पहिल्यांदा पाहू लागलो इतक्या उत्सुकतेने लोक आले। लोकांना खरं म्हणजे मी एकट्याला बोलवलं होतं, पण तरीही 300-400 लोक आले। त्यांनी आपल्या उमेदवारीच्या बद्दल सर्व माहिती दिली। आम्ही तालुका शिवसेनाचे जे प्रमुख आहे त्यांच्या सोबत जिल्हा उपप्रमुख आबासाहेब असतील, मी आहे, आम्ही सर्व वरिष्ठांनी ती आता आजची त्यांचा मुलाखत घेतली। आता सर्व या मुलाखतीनुसार सर्वे होणार आणि सर्वे ज्यांच्या नावाने जास्तीत जास्त लोकांनी त्या सर्वेमध्ये आपले मनोगत किंवा आपले मतं नोंदविली तर मग निश्चित आपण त्याचा विचार करू आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक ही फार चांगल्या मताने आमचा शिवसेना धनुष्यबाण पक्ष जिंकल अशी मला अपेक्षा आहे। शेवटी आम्ही नगरपालिकेत चाचणी घेतली। सिल्लोड नगरपालिकेमध्ये 28 पैकी 25 लोक निवडून आले। सोयगावमध्ये पूर्वी आमचे 17 नगरसेवक निवडून आलेले आहेत। त्याचे परिणाम निश्चित जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये होणार आणि शेवटी ही जी पारंपरिक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे गट आणि गण याच्यामध्ये निश्चित शिवसेना विजय होईल। साहेब, कोणत्या पक्षाची युती राहणार आहे का? कोणत्याही पक्षाची युतीनी एकला चलो, एकटा जीव सदाशिव।